घरातील थोड्याशा साहित्यात होणारे हे स्वीट. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण द्राक्षाची बर्फी बनवून घेणार आहोत. तर चला, ही द्राक्षांची बर्फी बनवायची कशी, त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं ते पाहून घेऊया. द्राक्षांची बर्फी बनवून घेण्यासाठी मी अर्धा किलो ही द्राक्ष घेतलेली आहेत. ही मी छान धुवून घेतलेली आहेत, एकदम स्वच्छ करून घेतलेली आहेत धुवून, आणि मी ती छान अशी निथळूनसुद्धा घेतलेली आहेत. आता ज्युसरमध्ये मी ह्याचा ज्यूस काढून घेणार आहे. ज्यूस मी काढून घेतलेला आहे, परंतु या द्राक्षांना जी साली असतात ती काही बारीक होत नाहीत, म्हणून आपण हा ज्यूस गाळून घेणार आहोत. तर सगळं मी हे द्राक्ष मस्तपैकी याचा ज्यूस करून घेतलेला आहे आणि आता मी हे गाळूनसुद्धा घेत आहे. हा जो चोथा उरलेला आहे तो आपल्याला वापरायचा नाही, तो आपण फेकून द्यायचा आहे. आणि हा द्राक्षांचा जो ज्यूस आहे तो ज्यूसच आपल्याला हा वापरून घ्यायचा आहे. यात मी कुठल्याही प्रकारचं पाणी घातलं नाही, काहीच लिक्विड घातलेलं नाही, फक्त द्राक्षांचा हा ज्यूस मी बनवलेला आहे. ज्यूस मी बाजूला ठेवलेला आहे आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका सुक्या पॅनवर मी ते छान भाजून घेत आहे. तांदळाचं पीठ छान भाजलेलं आहे आणि त्याच भाजलेल्या पिठामध्ये मी हा द्राक्षांचा जो रस किंवा ग्रेप्स ज्यूस जो मी काढून ठेवलेला आहे तो मी हळूहळू ह्यात मिक्स करून घेत आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे, एकदम एकजीव असा करून घ्यायचा आहे. गुठळ्या होतात, पण त्या गुठळ्या आपण असं स्टर करत करत मोडून घ्यायच्या आहेत. छान मिक्स झालेल्या या बॅटरमध्ये मी 1 कप एवढं दूध पावडर घालून घेतलेलं आहे. आता ते दूध पावडरसुद्धा मला एकजीव असं करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी विस्करच्या साहाय्याने हे मी मिक्स करून घेत आहे. स्पॅच्युल्याने मला जमलं नाही, कारण गुठळ्या मोडल्या जात नाहीत, म्हणून मी विस्कर वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर विस्कर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही स्पॅच्युल्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेऊ शकता. आता इथे तुम्ही पाहू शकता की थोडंसं जाडसर झालेलं आहे आणि अजून थोडंसं जाडसर झालं की यात पाऊण कप एवढी आपण साखर घालून घ्यायची आहे. द्राक्ष किती आंबट आहेत किंवा किती गोड आहेत त्यानुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. जास्त गोड असेल तर तुम्ही फक्त हाफ कप एवढीच साखर घालून घेऊ शकता. माझ्याकडे थोडीशी आंबट द्राक्ष होती म्हणून मी पाऊण कप एवढी साखर घातलेली आहे. आता या स्टेजला मी जेवढी साखर घातलेली होती तेवढाच मी मावा घालून घेत आहे. म्हणजे पाऊण कप मी इथे मावा घातलेला आहे आणि मावासुद्धा तो मला एकजीव असा करून घ्यायचा आहे. आता ज्या साईडला जे लागलेलं आहे ते सुद्धा आपल्याला असं काढून स्पॅच्युलाच्या साहाय्याने काढून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हाफ टीस्पून एवढी वेलची पूड घातलेली आहे. त्यानंतर मी हे ती वेलची पूड मी मिक्स करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण 5 ते 6 ड्रॉप्स हे 2 मी फूड कलर घालून घेतलेले आहेत, ग्रीन आणि येल्लो मिक्स, म्हणजे जेणेकरून आपल्याला द्राक्षासारखा कलर मिळेल. तुम्ही फक्त येल्लो घालून घेऊ शकता किंवा फक्त ग्रीनसुद्धा घालून घेऊ शकता. मी हे दोन्ही फूड कलर घातलेले आहेत. 5 थेंब ग्रीन फूड कलर आणि 5 थेंब येल्लो फूड कलर. तर ही छान अशी अजून मला शिजवून घ्यायची आहे, अगदी जाडसर अशी करून घ्यायची आहे. आता या स्टेजला मी 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घातलेलं आहे. आता साजूक तूपसुद्धा हे एकजीव होईल असं मला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा डो बनत आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही बर्फी शिजवून घ्यायची आहे. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 8 ते 10 मिनिटं छान असं शिजवून
घ्यायचं आहे. मी ते शिजवून घेतलेलं आहे आणि शिजत असताना मी एका केक टिनमध्ये किंवा तुमच्याकडे तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी ट्रेमध्ये घालून घेऊ शकता. मी ऑलरेडी त्याला ग्रीस केलेलं होतं तुपाने. तुम्ही तेलाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता. आणि संपूर्ण बॅटर मी इथे ठेवलेलं आहे आणि आता मला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण 24 तास. तुम्ही असंही ठेवून घेऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता. मात्र फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही. 24 तासानंतर आता आपण हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे. त्यासाठी या साईडच्या कडा सुट्ट्या झाल्या पाहिजेत म्हणून मी हे सुरीने या कडा सुट्ट्या करून घेत आहे. आता एका प्लेटवर आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. चवीला एकदम भन्नाट लागणारी ही बर्फी तयार झालेली आहे. जेव्हा आपण सेट करायला ठेवतो आणि गरम गरम आपण जेव्हा ट्रेमध्ये घालतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि म्हणून तो कलर अजून थोडासा डार्क झालेला आहे. आता मी ह्याचे तुकडे पाडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की अगदी हलव्यासारखी आपण हलवा कसा बनवतो, कराची हलवा, त्यासारखी ही बर्फी झालेली आहे. आणि जर तुम्हाला कराची हलव्याची सुद्धा रेसिपी हवी असेल तर तसं तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. तर हे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही कोणतंही ड्रायफ्रूट्स म्हणजे पिस्ता म्हणा किंवा बदाम म्हणा किंवा काजू म्हणा त्याचं तुम्ही गार्निश करून घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर चांदीचा वर्क असेल तर तो सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. मी आल्मंड लावलेले आहेत म्हणजे मी बदाम लावलेले आहेत. तर हे आता संपूर्ण रेडी आहे सर्व करून घेण्यासाठी. अशी बर्फी तुम्ही तयार करून तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. कोणाला भेट द्यायची असेल तर असं तुम्ही स्वतः घरी बनवून देऊ शकता. आपल्या मित्रमैत्रिणींना म्हणा किंवा आपल्या कुटुंबियात दिवाळीचा फराळ म्हणून किंवा नाताळाचं भेट म्हणून किंवा दसरे असतात किंवा इतर कुठलेही सण असतात त्याच्या निमित्ताने तुम्ही हे देऊ शकता. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशनची घंटी तुमच्या फोनवर वाजेल. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.